मनमानीपणा आणि एककल्लीपणा यामुळे एखाद्या व्यक्तीची स्वतःची अडचण खरं तर होत असते. ही बाब अनेकांच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेकदा घडत असल्याचं वारंवार दिसूनही येत असतं. मात्र सार्वजनिक जीवनात एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या अशा विक्षिप्तपणामुळे, विक्षिप्त स्वभावामुळे जर त्या व्यक्तीच्या राष्ट्राचंही नुकसान होत असेल, तर मग मात्र हा मुद्दा व्यक्तिगत जीवनापुरता मर्यादित राहूच शकत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे त्यांच्या स्वतःचाच असलेला रिपब्लिकन पक्ष आणि खरं तर संपूर्ण अमेरिकेलाच सध्या कमालीच्या अडचणीच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. ही बाब विशेषत्वानं ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा द्वितीय कार्यकाळ सुरू झाल्यापासून, त्यांची दुसरी टर्म सुरू झाल्यापासून सातत्यानं अनुभवायला येऊ लागले. किंबहुना यावेळी ट्रम्प यांना विजयी केल्याबद्दल अमेरिकेतल्या त्यांच्या पक्षाच्याच असंख्य मतदारांना आता पश्चात्ताप होत आहे असं जर मी म्हटलं तर ते मुळीच अप्रस्तुत ठरणार नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे. अगदी अलीकडेच एक पोटनिवडणूक अमेरिकेत झाली. ट्रम्प यांच्या स्वतःसाठीचा आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचाही बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असलेल्याच या मतदारसंघात जी पोटनिवडणूक झाली, त्या पोटनिवडणुकीच्या मतदारसंघात ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलंय. त्यामुळे आता हा विषय स्वाभाविकच, अगदी साहजिकच चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. अमेरिकेतल्या फ्लोरिडातल्या कायदे मंडळातल्या तुलनेनं लहानशा पण तरीही कायदेशीरदृष्ट्या महत्वाच्या मानल्या गेलेल्या या पोटनिवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या एमिली ग्रेगरी या उमेदवार विजयी झाल्या आहेत. खरं तर वॉशिंग्टन DC ही अमेरिकेची अधिकृत प्रशासकीय राजधानी आहे, सर्वज्ञात ही बाब आहे. मात्र प्रत्यक्षात ट्रम्प यांचा बराचसा कारभार राष्ट्राध्यक्ष म्हणून हा फ्लोरिडातल्या मार ए लेगो इथल्या त्यांच्या अलिशान इस्टेटीतूनच होतो असाच आजवरचा अनुभव आहे. कारण ट्रम्प हे बहुतेक काळ त्यांच्या त्या खासगी इस्टेटीमध्येच वास्तव्य करून असतात. सध्याचा अपवाद आहे, कारण सध्याच्या इराणच्या विरोधातील युद्धाचा कालखंड हा मात्र आता अपवाद ठरलाय. कारण अनेक महत्वपूर्ण निर्णय तातडीनं घेण्यासाठी ट्रम्प यांना अधिकृत राजधानी असलेल्या वॉशिंग्टन DC मध्येच नाईलाजानं का होईना पण सध्या थांबावंच लागतंय. व्यक्तिशः ट्रम्प यांचा बालेकिल्ला आणि पक्षाचाही बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असलेल्या त्यांच्या या फ्लोरिडामधल्या बालेकिल्ल्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा जो पराभव झालाय, हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागण्यासारखा आहे. फ्लोरिडा सारख्या राज्यातल्या प्रतिष्ठेच्या ट्रम्प यांच्यासाठी एका पोटनिवडणुकीत ट्रम्प यांचे विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला मिळालेला हा विजय अमेरिकेच्या राजकीय क्षेत्रात विशेषत्वानं लक्षवेधी ठरलाय. आज तो चर्चेचा विषय ठरलाय. खरं तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार एमिली ग्रेगरी या अगदी प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्या प्रथमच यावेळी निवडणूक लढवत होत्या. अमेरिकेच्या राजकीय क्षेत्रातल्या अनेकांना तर एमिली ग्रेगरी हे नाव देखील आतापर्यंत माहिती असण्याची शक्यता कमी होती. त्यातही स्थानिक कायदे मंडळातल्या एका जागेसाठी घेण्यात आलेली, मगाशीच उल्लेख केला, ती एक पोटनिवडणूक होती. म्हटलं तर ती एक सामान्य निवडणूक होती. मात्र ट्रम्प यांना स्वतःच्याच बालेकिल्ल्यातली जागा राखता आलेली नसल्यामुळे या निकालाचं प्रतिकात्मक महत्व हे आता अधिक मानलं जातंय. अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरलाय. अलीकडच्या काळात अमेरिकेत ट्रम्प यांच्या धोरणांबाबत नाराजीची भावना ही सातत्यानं वाढतच चालली असं अनेक सर्वेक्षणांच्या अहवालांच्या माध्यमातून येऊ लागले. सर्वे त्याच्याबद्दल झालेत आतापर्यंत. त्यामुळे ट्रम्प यांना अनेक अर्थानं फ्लोरिडातला हा पराभव म्हणजे घरचा आहेर ठरलाय. त्यांच्याच बालेकिल्ल्यातल्या मतदारांकडून त्यांना हा घरचा आहेर मिळालाय असं मानलं जाऊ लागलंय. या संदर्भात एक महत्वाची आकडेवारी आपल्याला आवर्जून विचारात घ्यावी लागते. ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या या दुसऱ्या म्हणजे द्वितीय कार्यकाळात
आजपर्यंत एकंदर 30 ठिकाणी झालेल्या विविध निवडणुकांमध्ये, त्याच्या काही पोटनिवडणुकाही होत्या, विविध निवडणुका एकंदर 30 डेमोक्रॅट्सनी म्हणजे ट्रम्प यांच्या विरोधकांनी रिपब्लिकन पक्षाच्या जागा खेचून आणल्या. गंमत म्हणजे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मात्र अशी करामत आज तागायत या ट्रम्प यांच्या द्वितीय कार्यकाळात जमलेली नाहीये. ट्रम्प यांचा राजकीय बालेकिल्ला मानला गेलेल्या किंवा मानला जात असलेल्या फ्लोरिडा राज्याचंच उदाहरण या संदर्भात अधिक महत्वाचं ठरतं. म्हणजे केवळ हा पराभव नाही, आणखीन एक उदाहरण. अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत जसा आता उल्लेख केला की डेमोक्रॅटिक पक्षाच्या ग्रेगरी यांचा एक विजय झाला. तो तर ट्रम्प यांच्यासाठी आणि रिपब्लिकन पक्षासाठी मगाशीच म्हटलं की पराभवाचा धक्का आहे, पण हा धक्का ट्रम्प यांच्यासाठी पहिला धक्का नाही ठरलेला. ही बाब आवर्जून इथे लक्षात घ्यावी लागते. याआधी देखील फ्लोरिडामध्येच बोका रेटन आणि मायामी या 2 शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या महापौर पदासाठीच्या निवडणुकांमध्येही अनुक्रमे 30 आणि 45 वर्षांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे डेमोक्रॅट उमेदवार हे विजयी झाले. हे दोन्हीही पराभव देखील व्यक्तिशः ट्रम्प यांच्यासाठी कमालीचे धक्कादायक ठरले होते. अर्थात त्यातनं त्यांनी बोध काही घेतला नाही म्हणून आता ग्रेगरी यांचाही विजय झालाय. या दोन्हीही पराभवांमधनं आत्ताच म्हटल्याप्रमाणे ट्रम्प यांनी कोणतीही शिकवण घेतलेली नाहीये, कोणताही धडा घेतलेला नाहीये. आणि यावेळच्या पोटनिवडणुकीच्या निकालानं हीच बाब अधोरेखित झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत सातत्यानं मोठ्या प्रमाणात घसरण होत चालली. अमेरिकेत अलीकडेच एक ताजं सर्वेक्षण करण्यात आले. अनेक सर्वेक्षण झाली, त्यातलं हे ताजं सर्वेक्षण. केवळ 36% एवढेच अमेरिकन नागरिक हे ट्रम्प यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या द्वितीय कार्यकाळातली आत्तापर्यंतची ट्रम्प यांच्या बाबतीतली ही सर्वात मोठी घसरण ठरले, लक्षात घ्यावं लागतं. विशेष म्हणजे त्या आधीच्या आठवड्यात झालेल्या सर्व्हेमध्ये ट्रम्प यांची लोकप्रियता 40% एवढी होती आणि आता ती 36% घसरली. ह्याचाच अर्थ केवळ एकाच आठवड्यात ट्रम्प यांच्या लोकप्रियतेमध्ये तब्बल 4% घट 7 दिवसाच्या आत झाली. अमेरिकेने इराणवर केलेले हल्ले आणि त्यामुळे स्वाभाविकपणे परिणाम म्हणून तेलाच्या किमतीमध्ये झालेली वाढ, खरं तर प्रचंड वाढ, यामुळे ट्रम्प यांच्या समर्थकांमध्ये आता लक्षणीय घट व्हायला सुरुवात झाली. सर्वेक्षण केलेल्यांपैकी तब्बल 62% नागरिकांना 62% ट्रम्प यांची कामगिरी नापसंत आहे. केवळ 25% नागरिकांनीच ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्याचं सांगितले, विश्वास व्यक्त केलाय. ट्रम्प यांनी यावेळची निवडणूक ही प्रामुख्यानं महागाई आणि साध्या जीवनशैलीच्या आश्वासनांच्या मुद्द्यावर जिंकली होती. त्या भरोश्यावर ते राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले. मात्र आता हेच मुद्दे ट्रम्प यांच्या विरोधात आता महत्वपूर्ण घटक ठरू लागले. आर्थिक व्यवस्थापनाबाबतही ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत कमालीची घसरण झाली. केवळ 29% इतकेच नागरिक हे ट्रम्प यांच्या आर्थिक व्यवस्थापनाला योग्य मानतायत. आर्थिक मुद्द्यांवर त्यांची लोकप्रियता ही सध्या माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यापेक्षाही वाईट ठरले. लोकप्रियतेच्या संदर्भात जर आपण विचार केला तर ट्रम्प यांच्या दोन्ही कार्यकाळांमधल्या म्हणजे फर्स्ट टर्म आणि आता सेकंड टर्म या दोन्ही कार्यकाळांमधली ही सर्वात कमी टक्केवारी ठरली. या सर्वेक्षणानुसार केवळ 35% नागरिकांनी इराणवर केलेल्या हल्ल्यांना पाठिंबा व्यक्त केलाय आणि तब्बल 61% 61% नागरिकांनी या कारवाईला विरोध दर्शवलाय. खरं तर ट्रम्प यांच्या द्वितीय कार्यकाळाच्या प्रारंभी त्यांची लोकप्रियता किती होती? तब्बल 47% पोहोचली होती आणि आता ती 36% खाली आली. इराणच्या विरोधातील संघर्ष आणि अमेरिकेत स्वाभाविकपणे वाढत चाललेली महागाई यांच्या कारणामुळे ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत आता कमालीची घट झाली आणि ही बाब अगदी प्रकर्षानं ठळकपणे समोर आली. नजीकच्या भविष्यात जर तेलाच्या किमती आणखी वाढल्या आणि युद्ध अधिकच लांबलं
तर मात्र ट्रम्प यांच्या समोरच्या समस्या आणखी वाढतील असे अत्यंत सुस्पष्ट संकेत आता प्राप्त झाले आहेत. लोकप्रियतेमध्ये होणारी ही घसरण हा ट्रम्प प्रशासनासाठी खरं तर मोठा इशारा ठरलाय, धोक्याचा इशारा ठरलाय. अर्थव्यवस्था आणि महागाईच्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या आश्वासनांवर यावेळच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेत आलेले ट्रम्प हे नेमके याच आघाडीवर अपयशी ठरलेत असं या सगळ्या सर्वेक्षणातून, एका नाही सगळ्या सलग अनेक सर्वेक्षणांच्या माध्यमातून सातत्याने दिसून येऊ लागलंय. मतदार नाराज आहेत. अमेरिकेतल्या महागाईमुळे ट्रम्प यांच्या नेतृत्वावरचा अमेरिकन नागरिकांचा, मतदारांचा विश्वास डळमळीत झालाय असं प्रकर्षानं दिसून येऊ लागलंय. रॉयटर्स आणि इप्सोसच्या सर्वेक्षणानुसार ट्रम्प यांच्यासाठीचा इशारा हा अधिक प्रकर्षानं समोर आलाय. ट्रम्प यांच्यासाठी केवळ एकच बाब सकारात्मक ठरले बरं का. त्यांच्या रिपब्लिकन पक्षात स्वतःच्या निदान तूर्तास तरी ट्रम्प यांचं स्थान मजबूत दिसते. म्हणजे ट्रम्प यांना पक्षांतर्गत कोणी चॅलेंजर, आव्हान देणारा कोणी मिळालेला नाहीये. पण त्यांच्या निर्णयांना विरोध करीत असल्याचं मात्र म्हणजे मतदार बाकीचे सर्वेक्षणातून उघड होऊ लागले. याखेरीज 46% नागरिकांच्या मते इराण सोबतचं दीर्घकाळ चालणारं युद्ध हे अमेरिकेला अधिक असुरक्षित करू शकेल असं अगदी त्याच्यानंतर झालेल्या अलीकडच्या सर्वेक्षणात समोर आलंय. याच सर्वेक्षणानुसार एकंदरीतच अमेरिकन जनतेला, अमेरिकेच्या नागरिकांना इराण विरुद्धचं युद्ध नकोच आहे. युद्धामुळे ओढवलेली असुरक्षितता आणि पुन्हा एकदा परकीय भूमीवर अमेरिकन सैनिकांचं रक्त सांडलं जाण्याची भीती, जसं अफगाणिस्तानमध्ये पण घडलं होतं अलीकडेच, यामुळे सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ झालेत असंही त्या सर्वेक्षणातनं समोर आलंय. अगदी नागरिकांनी आपलं मत उघड केलंय. व्यक्तिशः ट्रम्प यांचं केवळ 35%, त्यांचे स्वतःचे 35% इतकेच कट्टर समर्थक या लष्करी कारवाईच्या बाजूने ट्रम्प यांच्या बाजूला उभे आहेत. ही बाब ट्रम्प यांच्यासाठी आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षासाठीही कमालीची अडचणीची ठरणारी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. जर हे युद्ध लांबलं आणि राजकीय दृष्ट्या ट्रम्प यांच्यासाठी पुन्हा सावरायचं म्हटलं तर ते कठीण होणार आहे. असंच अलीकडे झालेल्या सर्वेक्षणांच्या आधारे राजकीय विश्लेषकांचं स्पष्ट मत झालंय. अमेरिकन जनता सध्या अन्न, वस्त्र आणि इंधनांच्या वाढत्या किमतींनी कमालीची त्रस्त झालेली आहे. राहणीमानाचा दर्जा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खालावलाय आणि त्यामुळे केवळ 25% इतकेच नागरिक हे ट्रम्प यांच्या विविध धोरणांचं उघडपणे समर्थन करतात, बाकीचे नाराजी व्यक्त करतात. ट्रम्प यांनी जर तात्काळ युद्ध थांबवण्याचे किंवा महागाई कमी करण्याचे प्रयत्न केले नाहीत तर लवकरच अमेरिकेच्या राजकारणावरचा त्यांचा प्रभाव, त्यांची पकड कमी होऊ शकते, प्रभाव कमी होऊ शकतो, अशी स्पष्ट भीती आता प्रकर्षानं जाणवू लागली. गेल्या वर्षी अनेक देशांविरुद्ध अवाजवी स्वरूपाचं आयात शुल्काचं हत्यार जे वापरलं ट्रम्प यांनी आणि अमेरिकेचं वर्चस्व दाखवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तो हास्यास्पद ठरलाय, हेही आता समोर आलंय. आणि गंमत म्हणजे त्यापैकी काही आयात शुल्क विषयक निर्णय, टॅरिफच्या संदर्भातले निर्णय हे आता सौम्य करण्यात आले आणि काही तर ट्रम्प यांना स्वतःला स्थगित करावे लागले होते. काही मोजकेच निर्णय या टॅरिफच्या संदर्भातले आता कागदावर अस्तित्वात आहेत. त्या निर्णयाचा फटका अन्य देशांपेक्षा प्रत्यक्ष अमेरिकन नागरिकांनाच अधिक प्रमाणात सहन करावा लागलाय. त्यातच इराणच्या विरोधात सुरू केलेल्या या कारवाईच्या झळा आता थेट अमेरिकेलाच अधिक प्रमाणात जाणवू लागल्या. यापेक्षाही अन्य काही कारणांमुळे ट्रम्प यांच्या विरुद्ध अमेरिकेत सातत्यानं आता असंतोष वाढत चाललाय. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात, कदाचित अनेकांना कल्पना नसेल, पण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात शासकीय नोकर कपात करण्यात आली. तिथली आरोग्य सेवा जी आहे ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चालली. या सर्व घडामोडींचा अत्यंत नकारात्मक फायदा येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेची मध्यावधी निवडणूक होणार आहे. या मध्यावधी निवडणुकीत आपल्याला निश्चितपणे होऊ शकतो अशी उघड खात्री आता डेमोक्रॅट्स व्यक्त करू लागलेत. म्हणजे विरोधी पक्षाला आता खात्री वाटते की ट्रम्प यांच्यामुळे या मध्यावधी निवडणुका ज्या नोव्हेंबरमध्ये होणार आहेत आपलाच विजय होईल. जर असं घडलं या मध्यावधी निवडणुकीत तर सेनेट आणि प्रतिनिधी गृह या अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही म्हणजे उभय सभागृहांमधलं
सध्याचं असलेलं निदान निसटतं का होईना, थोडंसं का होईना बहुमत जे आहे ते ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष गमावेल अशी शक्यता आता जाणवू लागली. आता आहे बहुमत, पण ते केव्हाही जाऊ शकतं. हे जर खरंच घडलं तर ट्रम्प यांच्या निर्णयांना काँग्रेसमध्ये मान्यताच मिळू शकणार नाहीये आणि मग त्यातून अमेरिकेत अनेक घटनात्मक पेच प्रसंग आगामी कालखंडात निर्माण होऊ शकतात अशीही रास्त भीती आत्तापासून जाणवू लागली. अर्थात विक्षिप्तपणासाठीच ओळखले जाणारे, मनमानीपणासाठीच ओळखले जाणारे ट्रम्प हे काही बोध घेऊन आपल्या धोरणांमध्ये काही बदल करतील असं वाटत नाहीये. ते कितपत परिवर्तन स्वतःमध्ये करतील हे सांगणं आज तरी कठीण आहे. आजवर अनेक हास्यास्पद विधानं करून आणि दावे हास्यास्पद करून ट्रम्प यांनी आधीच आपली विश्वासार्हता स्वतःच धुळीला मिळवलेली आहे. सध्या देखील राजकीय पराभवाचे धक्के बसत आहेत, लोकप्रियतेत कमालीची आणि सातत्यपूर्ण घसरण सुरू आहे, चिंताजनक परिस्थिती आहे. असं असूनही ट्रम्प यांच्या वर्तनात तसूभरही फरक पडलेला नाहीये. एक उदाहरण दिलं की आपल्या लक्षात येईल की ट्रम्प किती हास्यास्पद विधानं करतायत. इराणच्या संदर्भात त्यांनी केलेले सर्वच दावे खरं तर जगभरात थट्टेचा विषय ठरले आहेत. आज एक सांगतायत, 2 दिवसांनी आपलंच विधान ते बदलतायत. पण हे सर्व कमी होतं म्हणूनच की काय? पण त्यांनी या संदर्भात, इराणच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे ट्रम्प यांची आता अमेरिकेत सुद्धा टिंगल होऊ लागली. इराणने आपल्याला त्यांचे सर्वोच्च नेते होण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र आपण तो नाकारलाय, असं ट्रम्प यांनी स्वतःच्याच रिपब्लिकन पक्षाच्या निधी उभारणीच्या कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं. काय म्हणणार याच्यावर आता? एकंदरीतच ट्रम्प यांच्यामुळे त्यांचा रिपब्लिकन पक्ष आणि त्याच वेळी संपूर्ण अमेरिकेची देखील कमालीची अडचण झाली. याच्यामध्ये कोणाचं दुमत होण्याचं काही कारण नाही आणि ट्रम्प बदलतील असं त्यांच्या स्वभावाकडे पाहून तरी वाटत नाहीये. त्यामुळे त्यांचा रिपब्लिकन पक्ष आणि अर्थातच ट्रम्प यांच्या या मनमानीपणामुळे, विक्षिप्तपणामुळे एकंदरच त्यांचा देश म्हणजे अमेरिका आणखी किती त्रासात येणार, आणखी किती अडचण अमेरिकेची होणार, याचं उत्तर मात्र आगामी काळ देणार आहे. त्यामुळे त्याबाबत प्रतीक्षा करण्याखेरीज आपल्याकडे अन्य कोणताही पर्याय सध्या तरी शिल्लक नाहीये.